तर एक मोठी बातमी समोर येते। रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम परबांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। योगेश कदम यांच्या सावली बारवरून परबांचे एकीकडे जोरदार आरोप झालेले होते। सावली बार प्रकरणी परब फडणवीसांना भेटले होते। आता सदानंद कदम हे अनिल परब यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। ही काही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीवर बघतोय। तर रामदास कदम आणि सदानंद कदम यांचं जरी भाऊ असले तरी नातं हे विळा भोपळ्याचं आणि त्यातच ते परबांच्या भेटीला गेलेले आहेत। अधिक माहिती घेऊया। देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, काय नेमके या भेटीमागचं प्रमुख कारण? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी पावसाळी जे अधिवेशन होतं या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरती आरोप केले होते। त्यांचा मातुश्रीच्या नावाने सावली नावाचा बार चालवला जातोय अशा पद्धतीचे गंभीर आरोप केले होते आणि त्यानंतर आपण बघतोय की आरोप प्रत्यारोपांचं सत्र जे आहे ते सुरूच आहे। यांची भेट घेऊन त्यांच्याकडे जे पुरावे आहेत किंवा दस्तावेज आहेत ते मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कठोर चौकशी होऊन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घेतला जावा अशा पद्धतीची आग्रही मागणी केलेली आहे। त्या दृष्टीने आता पुढे आणखी काही घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। सदानंद कदम जे रामदास कदम यांचे बंधू आहेत ते आता अनिल परब यांच्या भेटीसाठी वांद्रे इथल्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहे आणि याच विषयावरती त्यांची चर्चा जी आहे ती केली जाते। त्यामुळे काल मुख्यमंत्र्यांना भेटून अनिल परब यांनी त्यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी पुढे अनिल परब या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा आणि त्यानंतर सदानंद कदम जे आहेत ते अनिल परब यांच्या भेटीसाठी काही वेळा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी देवेंद्र।